नागपंचमीच्या कहाणीवरून आपल्याला असे तात्पर्य मिळते की किती दुष्ट प्राणी असला तरी त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्यावाचून राहणार नाही. पंचमीचा हा सण श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. काली या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून आजपर्यंत नागपूजा ही केली जाते. नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करावी. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवताला जल अर्पण करून त्यानंतर शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवताचे चित्र, ज्योती किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करावी. आता नागदेवताला हळदी, कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात. आमच्या घरी आमची आजी वगैरे सर्व बायका पाटावर रांगोळीने नागपूजा करायच्या. तसेच आम्हीही करतो. पूजा करून झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी. त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी. नागदेवतेसमोर वाटीमध्ये दूध ठेवावे. दुधाचा नैवेद्य अर्पण करावा. दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने, उपासना किंवा विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवताची कृपा राहते. तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवाची नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषातून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा श्रावणातल्या महिन्यात हा पहिला सण नागपंचमीचाच आहे. नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा या वेळेवर आपण जर पूजा केली तर आपल्याला जास्त चांगले फळ मिळते. थँक्यू. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझी रांगोळी व कहाणी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. राधे राधे. जय श्री कृष्णा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. माझ्या व्हिडिओला आणि माझ्या या क्यूट नागदेवताला लाईक नक्की करा. तुम्ही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरून जाता. लाईक, सबस्क्राईब. थँक्यू. राधे राधे. आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही नागाची मी रांगोळी काढली आहे. तर आमची आजी ही पाटावर रांगोळी काढायची. मी ही फरशीवरच रांगोळी काढली आहे कारण मी मोठी रांगोळी काढली आहे. तर ही नागाची रांगोळी काढून यांची पूजा केली जाते. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. नागाची पूजा केली जाते. झोके बांधले जातात, झोके खेळले जातात, फेर धरले जातात इत्यादी गोष्टी केल्या जातात. वारुळाचे पूजन केले जाते व नागपंचमीची कहाणी, कथा श्रवण केल्याने इच्छा पूर्ण होतात. तर नागपंचमीची कहाणी आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचे वारुळ होतं. श्रावण मास आला आहे. व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खाऊ नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मंदिरातल्या नागदेवताची पूजा आहे. लड्डू गोपालच्या हाताने मी नैवेद्य दाखवला. लड्डू गोपाल माझ्यासोबत असतो हमेशा आणि हे नागदेवता
यांची पूजा, हे घरातले नागदेवतांची पूजा। तर असे सर्व मिळून 9 नाग आहेत आणि त्यांची नावे अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तशक आणि कालिंके अशी नागांची 9 नावे आहेत। हे 9 नावांनी यांची पूजा केली जाते। हिंदू धर्मात विविध प्राणी किंवा पक्षी यांना देखील देव मानले गेले आहे। आपल्या देवी देवतांचे वाहन हे पक्षी आणि प्राणीच आहेत। बस